नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कायनेटिक एनर्जी अँड टेम्परेचर रिलेशन अँड स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीज ऑफ गॅसेस. त्याच्यापूर्वी मागच्या लेक्चरला काय बघितलं होतं ते थोडं आपण रिवाइज करूया. प्रेशर अप्लाइड ड्यू टू गॅस इन अ कंटेनर आपण बघितलं 1/3 इंटू कॅपिटल N इंटू M अपॉन व्हॉल्यूम V इंटू V बार स्क्वेअर, हे आपण मागच्या लेक्चरला बघितलेलं आहे. आता इथं P काय? P आहे प्रेशर, N कॅपिटल N जो आहे तो आहे नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ गॅस इन अ कंटेनर, M is mass of each molecule, small v is the volume of gas, V bar square is mean square velocity. After that we have seen the equation for RMS velocity, root mean square velocity. त्याच्यासाठी आपण V bar square बाजूला घेतला होता, मला आपल्याला 3PV अपॉन कॅपिटल N इंटू M. ठीक आहे, हा आला होता V bar square. याच्यावरनं आपण थोडं रिअरेंज केलं होतं आणि रिअरेंज करून B बार स्क्वेअर इन स्क्वेअर रूट आपल्याला मिळालेला आहे स्क्वेअर रूट 3RT अपॉन MO. दिस इज द फॉर्म्युला फॉर RMS वेलोसिटी ऑफ गॅस. तर RMS वेलोसिटी ऑफ गॅस एकदा आपण कॅल्क्युलेट करून घेतली की याच्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट आहे आपला रिलेशन बिटवीन कायनेटिक एनर्जी अँड टेम्परेचर ऑफ द गॅस. कायनेटिक एनर्जी, टेम्परेचर आणि रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी यांचं रिलेशन काय. ठीक आहे, तर नेक्स्ट पॉइंट लिहून घ्या. रिलेशन बिटवीन कायनेटिक एनर्जी अँड टेम्परेचर ऑफ गॅस. तर आपल्याला माहिती आहे कायनेटिक एनर्जीचा जनरल फॉर्म्युला काय असतो, तर हाफ mv स्क्वेअर जनरल फॉर्म्युला असतो कायनेटिक एनर्जीचा, जिला आपण E ने डिनोट करू. इथं लक्षात घ्यायचंय सगळे गॅस मॉलिक्युल्स रॅन्डम मोशन मध्ये असल्या कारणाने त्यांच्याकडे पोटेन्शियल एनर्जी अप्रॉक्सिमेटली 0 असते आणि सगळ्यांकडे असते फक्त कायनेटिक एनर्जी, कारण ते प्रत्येक वेळा रॅन्डम मोशन मध्ये आहेत. मग इथं बघा आपण इक्वेशन बनवलेलं आहे. प्रेशर इज इक्वल टू 1/3 number of molecules into mass of each molecule of gas into volume into V bar square. करेक्ट. आता V इकडे पाठवा, तुम्हाला मिळेल प्रेशर इंटू व्हॉल्यूम V इज इक्वल टू 1/3 NM V बार स्क्वेअर. या इक्वेशनला आपण काय करूया, 2 ने मल्टिप्लाय सुद्धा करू, 2 ने डिवाइड सुद्धा करू. मग आपल्याला काय मिळतं ते आपण बघूया. तर आपल्याला मिळतं मित्रांनो प्रेशर इंटू व्हॉल्यूम V इज इक्वल टू 2/3 बाजूला कॉमन घ्या, N पण बाहेर ठेवा आणि ब्रॅकेटमध्ये 1/2 MV बार स्क्वेअर असं लिहा. आता हे जे आहे दिस इज कायनेटिक एनर्जी ऑफ 1 मॉलिक्यूल ऑफ गॅस. ठीक आहे, ही काय आहे कायनेटिक एनर्जी ऑफ 1 मॉलिक्यूल ऑफ गॅस. तर तुम्हाला डायरेक्ट मिळेल कायनेटिक एनर्जी ऑफ 1 गॅस मॉलिक्यूल इज इक्वल टू हाफ MV बार स्क्वेअर. V बार त्या पार्टिकलची वेलॉसिटी असणार आहे, M त्या पार्टिकलचा मास आहे आणि अर्धा म्हणजे जनरल फॉर्म्युल्यानुसार येतं. आता जर तुम्ही टोटल कायनेटिक एनर्जी बघितली कंटेनरची तर ती काय येणार N इंटू हाफ MV बार स्क्वेअर. आता N काय, कॅपिटल N. कॅपिटल N इज नंबर ऑफ मॉलिक्युल्स. मग इथं आपल्याला हे जे इक्वेशन 1 आपण डिराईव्ह केलेलं आहे याच्यावरनं आपल्याला काय मिळतं ते बघू. तर प्रेशर इंटू व्हॉल्यूम इज इक्वल टू तुम्हाला मिळतं मित्रांनो 2/3 N इंटू हाफ MV बार स्क्वेअर. तर हे काय, दिस इज कायनेटिक एनर्जी ऑफ ऑल द मॉलिक्युल्स ऑफ गॅस प्रेझेंट इन अ कंटेनर. तुम्हाला मिळतं प्रेशर इंटू व्हॉल्यूम इज इक्वल टू 2/3 इंटू कायनेटिक एनर्जी ऑफ ऑल द मॉलिक्युल्स ऑफ गॅस E. ठीक आहे,
आता हे मिळाल्यानंतर हे 2/3 जे आहे ते लेफ्ट हँड साईडला पाठवा, तुम्हाला मिळेल E इज इक्वल टू 3/2 प्रेशर इंटू व्हॉल्यूम. ठीक आहे. आता या 3/2 ला प्रेशर इंटू व्हॉल्यूम जे इक्वेशन आहे त्याला आयडियल गॅस इक्वेशन मध्ये लिहा, तुम्हाला मिळेल NKBT इज इक्वल टू एनर्जी ऑफ गॅस मॉलिक्यूल. ठीक आहे. कारण काय, बाय आयडियल गॅस इक्वेशन what do we get? Pressure into volume is NKBT, where N into KB can be written as universal gas constant R. ठीक आहे. मग E इक्वल टू आपल्याला मिळालं 3/2 NKBT, where KB is what? Boltzmann constant. KB is Boltzmann constant, that we know. आता इथं हे इक्वेशन मिळाल्यानंतर हे झालं टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ ऑल द मॉलिक्युल्स ऑफ द गॅस प्रेझेंट इन अ कंटेनर फॉर इच मॉलिक्यूल. जर आपल्याला काढायचे फॉर इच मॉलिक्यूल म्हणजे प्रत्येक मॉलिक्युलची कायनेटिक एनर्जी काय असेल, तर हा जो एन आहे नंबर ऑफ मॉलिक्युल्स त्याला इकडे लेफ्ट हँड साईडला डिवाइड मध्ये पाठवा. मग ई अपॉन एन विल बी इक्वल टू व्हॉट? 3/2 KBT. दिस विल बी kinetic energy of each molecule of gas in container. कंटेनर मध्ये प्रेझेंट असलेल्या सगळ्या गॅस मॉलिक्युलसाठी प्रत्येकासाठी 3/2 KBT ही त्याची कायनेटिक एनर्जी असेल. ठीक आहे. कसं डिराईव्ह केलं आपण परत एकदा बघूया मित्रांनो, लक्ष द्या. प्रेशरचं इक्वेशन आपण ऑलरेडी डिराईव्ह केलेलं आहे, 1/3 N इंटू M अपॉन व्हॉल्यूम V इंटू V बार स्क्वेअर. त्याच्यानंतर RMS व्हेलॉसिटीचं इक्वेशन आपण डिराईव्ह केलेलं आहे लास्ट लेक्चरलाच. जर कन्फ्युजन असेल तर मागचा व्हिडिओ परत जाऊन तुम्ही बघू शकता, कन्फ्युजन क्लिअर करून घ्या. रिलेशन बिटवीन कायनेटिक एनर्जी आणि टेम्परेचर आपल्याला काढायचंय. तर कायनेटिक एनर्जीचा जनरल फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, हाफ mv² हा असतो. तर प्रेशरचा जो फॉर्म्युला आपण डिराईव्ह केलेला आहे त्याच्यामध्ये आपण काय केलं, 2 ने मल्टिप्लाय सुद्धा केलं, डिवाइड सुद्धा केलं. का? कारण आपल्याला कायनेटिक एनर्जीच्या इक्वेशन मध्ये कन्व्हर्ट करायचं होतं. ठीक आहे. मग प्रेशर इंटू व्हॉल्यूम काय आलं आपल्याला, 2/3 कॅपिटल N इंटू हाफ mv². दिस इज इक्वेशन 1. मग कायनेटिक एनर्जी ऑफ वन गॅस मॉलिक्यूल काय आहे, हाफ mv². टोटल कायनेटिक एनर्जी काय आहे, N इंटू हाफ mv². मग N इंटू हाफ mv² जे आहे ते आहे टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ all the gas molecules present in a container. So you get pressure into volume is equal to 2/3 into kinetic energy of each molecule or total molecules of the container. मग हे 3/2 इकडे पाठवलं तर 3/2 प्रेशर इंटू व्हॉल्यूम आलं. प्रेशर इंटू व्हॉल्यूमला आयडियल गॅस इक्वेशन नुसार N इंटू KB लिहिलं तर आपल्याला मिळालं 3/2 NKBT. दिस इज कायनेटिक एनर्जी ऑफ ऑल द मॉलिक्युल्स ऑफ अ गॅस इन अ कंटेनर वेअर KB इज बोल्ट्झमन कॉन्स्टंट. प्रत्येक मॉलिक्युल साठी काढायचं झालं तर N हा इकडे डिवाइड मध्ये पाठवून द्या. E अपॉन N इज इक्वल टू 3/2 KBT. दिस इज कायनेटिक एनर्जी ऑफ इच मॉलिक्यूल ऑफ गॅस. सो कायनेटिक एनर्जी ऑफ इच मॉलिक्यूल कॅन बी रिटन एज 3/2 KBT. Or you can directly write kinetic energy is equal to 3/2 KT, where K is Boltzmann constant. Understood? Now we will move on to the next concept, and next concept is law of equipartition of energy. So let us start with law of equipartition of energy. Law of equipartition of energy. What law of equipartition of energy states? That we will understand. Equipartition का मतलब क्या होता है? Equipartition चा अर्थ असतो सगळीकडे इक्विली डिस्ट्रीब्यूट झाली पाहिजे. आणि काय डिस्ट्रीब्यूट झाली पाहिजे? एनर्जी. मग इथं लक्षात घ्यायचंय, जेव्हा कोणत्याही कंटेनरमध्ये गॅस प्रेझेंट असतो सगळ्या गॅस मॉलिक्युल्सकडे इक्वली एनर्जी असते. सगळ्या गॅस मॉलिक्युल्सकडे काय असते?
इक्वल एनर्जी असते आणि जी इक्वली डिस्ट्रीब्युटेड असते आणि त्यांच्या सगळ्यांचा टोटल जो असतो तो असतो टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ गॅस इन अ कंटेनर. तर आपण इक्वेशन ऑलरेडी काढलंय. टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ अ गॅस कंटेनर इज इक्वल टू 3/2 kBT. प्रत्येक मॉलिक्युलसाठी टोटल कायनेटिक एनर्जी काय आहे? 3/2 kBT असं आहे, आपल्याला माहिती. आता बघा इथं लॉ काय सांगतो. धिस लॉ states that total kinetic energy of each molecule of gas is equally distributed along each axis or along each degree of freedom. डिग्री ऑफ फ्रीडम काय ते आपण पुढच्या पॉइंटमध्ये बघणार आहोत. पहिले लॉ काय तो समजून घ्या. हा लॉ काय सांगतो, प्रत्येक मॉलिक्युलकडे, समजा एक मॉलिक्युल आहे तुमच्या गॅसचा हा पेन आणि हा मूव्ह करतोय, तर याची जी टोटल कायनेटिक एनर्जी आहे ती अलॉंग एक्स, अलॉंग वाय आणि अलॉंग झेड इक्वली डिस्ट्रीब्युटेड असणार आहे. आणि RMS व्हेलॉसिटीचा कॉन्सेप्ट आपण बघितला. प्रत्येक डायरेक्शनला आपण कन्सिडर करतो की व्हेलॉसिटीचा कंपोनंट जो असणार आहे पार्टिकलच्या तो कॉन्स्टंट असणार किंवा इक्वल असणार. ठीक आहे. आता डिग्री ऑफ फ्रीडमचा कॉन्सेप्ट आपण पुढे बघणार होतो की डिग्री ऑफ फ्रीडम काय असते, मुवमेंटची फ्रीडम. ठीक आहे, त्याच्यानुसार तुम्हाला तिथं ते समजेल. पण पहिले इथं हे समजून घ्या, प्रत्येक ऍक्सिसच्या अलॉंग हा जे कंपोनंट्स असतात टोटल कायनेटिक एनर्जीचे ते इक्वली डिस्ट्रीब्युटेड असतात. मग लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी नुसार तुम्हाला काय मिळालं पाहिजे, कायनेटिक एनर्जी ऑफ ईच मॉलिक्यूल along each axis should be equal to total kinetic energy. कळलंय का? कायनेटिक एनर्जी अलॉंग ईच ऍक्सिस शुड बी इक्वल टू टोटल कायनेटिक एनर्जी. आता ईच ऍक्सिस म्हणजे ऍक्सिस किती आपल्याकडे, हाफ mv(x²) प्लस हाफ mvy² प्लस हाफ mvz². हे झालं तिन्ही ऍक्सिसच्या अलॉंग. टोटल कायनेटिक एनर्जी काय रे, 3/2 kBT. हा झाला लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जीचा स्टेटमेंट. आता लॉ ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी तुम्हाला एकदा समजला की इथं लक्षात घ्यायचंय कायनेटिक एनर्जी अलॉंग ईच ऍक्सिस विल बी इक्वल. So half mvx² will be equal to half mvy² will be equal to half mvz² will be equal to 1/2 kBT. Why? किंवा तुम्ही डायरेक्टली लिहू शकतात. काय लिहू शकतात, इक्वल टू 3/2 kBT upon 3 because it is equally distributed along all the axes. That is why you are getting half mvx² equal to half mvy² equal to half mvz² equal to 1/2 kBT. तर सरळ सरळ तुम्हाला प्रत्येक डायरेक्शनला जी कायनेटिक एनर्जीचा कंपोनंट आहे गॅस मॉलिक्युल्सच्या तो मिळणार आहे हाफ kBT. डायरेक्टली तुम्ही लिहू शकता कंपोनंट of kinetic energy along each axis. प्रत्येक ऍक्सिसच्या अलॉंग हा जो कंपोनंट आहे कायनेटिक एनर्जीचा तो आहे हाफ kBT. काय आहे, हाफ kBT. किंवा डायरेक्टली तुम्ही म्हणू शकतात कायनेटिक एनर्जी फॉर ईच डिग्री ऑफ फ्रीडम विल बी हाफ kBT. ते सुद्धा तुम्ही लिहू शकतात. ठीक आहे. आता नेक्स्ट कॉन्सेप्ट आपल्याला बघायचा आहे डिग्री ऑफ फ्रीडम. व्हॉट इज डिग्री ऑफ फ्रीडम, दॅट वी विल सी
in the next concept. ठीक है. So before that we will revise what is law of equipartition of energy is stating. Law of equipartition of energy states that total kinetic energy of all the molecules of the gas in a container are distributed equally along each axis or along each degree of freedom. For each degree of freedom, the kinetic energy is equally distributed. That is why we are getting equation half mvx square plus half mvy square plus half mvz square equal to 3 by 2 kBT. Correct? But we know that kinetic energy along x, y and z axis are also equal. That is why we are getting half mvx square plus equal to half mvy square equal to half mvz square equal to half kBT, or you can write 3 by 2 kBT upon 3 because it is equally distributed. That is why we have to take the 3 parts. So we are getting kinetic energy along each axis is half kBT, or kinetic energy for each degree of freedom should be half kB. Now next point is degree of freedom. So let's start with degree of freedom. So फ्रीडमचा मीनिंग काय असतो? फ्रीडम म्हणजे फ्री असण्याला म्हणतो आपण फ्रीडम. तर जेव्हा कोणताही मॉलिक्यूल कोणत्याही डायरेक्शनच्या अलॉंग मुवमेंटसाठी फ्री असतो त्याला म्हणू आपण फ्रीडम. ठीक आहे. मग इथं लक्षात घ्यायचंय आपल्याकडे 3 ऍक्सेस आहेत, एक्स, वाय आणि झेड. ऍक्सेस किती आहेत आपल्याकडे? 3, एक्स, वाय आणि झेड. तर या तिन्ही ऍक्सिसच्या अलॉंग एखादा पार्टिकल जर मूव्ह करू शकत आहे तर त्याच्याकडे 3 डिग्री ऑफ फ्रीडम आहे असं आपण म्हणत असतो. त्याच्यानंतर मॉलिक्युलर स्ट्रक्चरमध्ये स्पिन मोशन सुद्धा येत असतं. कोणतं मोशन येत असतं? स्पिन मोशन. मग जेव्हा डायटॉमिक मॉलिक्युल येतो, 2 मॉलिक्युल येतात, तर तेव्हा ते एकमेकांच्या भोवती रोटेट करू शकतात. मग या रोटेशनच्या, हे असा रोटेट करेल किंवा हा असा रोटेट करेल, या रोटेशनच्या डिग्री ऑफ फ्रीडमला सुद्धा आपल्याला कम्पेअर करावं लागतं. तर मग डिग्री ऑफ फ्रीडम काय की किती डायरेक्शन मध्ये तो मूव्ह करू शकतो किंवा रोटेट करू शकतो कोणताही गॅस मॉलिक्यूल, त्याला म्हणू आपण डिग्री ऑफ फ्रीडम. ठीक आहे. मग पहिले त्याची डेफिनेशन लिहून घ्या मित्रांनो पटकन. डिग्री ऑफ फ्रीडम, द मॅक्सिमम allowable motion of any particle of gas along any axis or rotation is called as degree of freedom. त्याला काय म्हणतो आपण? डिग्री ऑफ फ्रीडम. कोणताही पार्टिकल मॅक्सिमम किती ऍक्सेस वरती मूव्ह करू शकतो किंवा किती रोटेशन्स परफॉर्म करू शकतो हे देणारे तुम्हाला डिग्री ऑफ फ्रीडम ऑफ इच मॉलिक्यूल ऑफ गॅस. मी इथं लक्षात घ्यायचंय जेव्हा गॅस जी आहे ती मोनो ऍटॉमिक आहे. कशी आहे? मोनो ऍटॉमिक गॅस इज प्रेझेंट. मग गॅस जर मोनो ऍटॉमिक आहे तर तिचा ऍटम जो आहे तो सिंगल असतो. मग सिंगल ऍटमचा जो गॅस असणार आहे तो फक्त ट्रान्सलेटरी मोशन करू शकतो. कोणतं मोशन करू शकतो? ट्रान्सलेटरी मोशन. मग ट्रान्सलेटरी मोशनसाठी मॅक्सिमम अलाउएबल ऍक्सेस किती आहेत? 3. सो मोनो ऍटॉमिक गॅस कॅन डू ओनली ट्रान्सलेटरी motion, and that is why maximum allowable motion are along 3 axes. That is why degree of freedom F will be equal to 3 for monoatomic gas. Similarly, for diatomic gas
जर डायटॉमिक गॅस कन्सिडर केला तुम्ही तर 2 असे मॉलिक्युल्स असतील गॅसचे. आता हे दोन्हीचे दोन्ही एक्सच्या अलॉंग जाऊ शकतात, वायच्या अलॉंग जाऊ शकतात, झेडच्या अलॉंग जाऊ शकतात, असे मोशन करू शकतात ते. त्याच्यानंतर ते काय करू शकतात, 2 रोटेशनच्या डिग्रीज सुद्धा त्यांच्याकडे असणार आहेत. मग याच्यामध्ये काय होतं, ट्रान्सलेटरी डिग्रीज जर तुम्ही बघितल्या तर त्या 3 आहेत आणि रोटेशनल डिग्रीज जर बघितल्या तर त्या 2 आहेत. मग टोटल डिग्री ऑफ फ्रीडम किती आहे डायटॉमिक मॉलिक्युलसाठी, तर डिग्री ऑफ फ्रीडम बनते त्याची टोटल 3 आणि 2 5. कळलंय का? त्याच पद्धतीने ट्राय ॲटॉमिक मॉलिक्युल जो असतो, ट्राय ॲटॉमिक गॅस जो काही असणार आहे त्याची डिग्री ऑफ फ्रीडम येईल तुम्हाला 7. कशी येणार आहे, तर त्याच्या अलॉंग द 3 ऍक्सिस मोशनला ट्रान्सलेटरी डिग्री असतील 3, 2 असतील किंवा रोटेशनल डिग्रीज असतील 2 आणि व्हायब्रेशनल डिग्रीज असतील 2. तर याची डिग्री ऑफ फ्रीडम जी आहे ट्राय ॲटॉमिकची ती 6 असू शकते किंवा 7ही असू शकते. ठीक आहे, कधी 6 असेल कधी 7 असेल, डिपेंड्स ऑन द मॉलिक्युल्स. ठीक आहे, तर डिग्री ऑफ फ्रीडम काय आहे ते लक्षात घ्या. मॅक्सिमम अलाउएबल मोशन ऑफ एनी पार्टिकल ऑफ गॅस अलॉंग एनी ऍक्सिस ऑफ रोटेशन, एनी ऍक्सिस और रोटेशन इज कॉल्ड एज डिग्री ऑफ फ्रीडम. मोनो ॲटॉमिक गॅससाठी ट्रान्सलेटरी मोशनच होऊ शकतं म्हणून डिग्री ऑफ फ्रीडम आहे 3. डायटॉमिकची डिग्री ऑफ फ्रीडम आहे 5. ट्राय ॲटॉमिकची डिग्री ऑफ फ्रीडम होऊ शकते 6 किंवा 7. ठीक आहे, आणि जर तुम्हाला पॉलीॲटॉमिक गॅस दिलेला आहे, पॉलीॲटॉमिक गॅस, तर पॉलीॲटॉमिक गॅससाठी ट्रान्सलेटरी डिग्रीज ऑफ फ्रीडम असतात 3 प्लस रोटेशनल आणि व्हायब्रेशनल किती असतील ते आपण सांगू शकत नाही, म्हणून त्याची डिग्री ऑफ फ्रीडम असणार आहे 3 प्लस अ फंक्शन एफ. कळलंय? तर ही आहे डिग्री ऑफ फ्रीडम. पुढच्या लेक्चरला आपण कंटिन्यू करू स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीज ऑफ द गॅस. ठीक आहे, काही डाऊट असेल तर विचारू शकतात कमेंट सेक्शन मध्ये.